वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। लास्ट लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथडचे काही न्यूमेरिकल सॉल्व केले होते। बघा तेच न्यूमेरिकल पुढे कंटिन्यू करू। आजच्या लेक्चरमध्ये आपण जे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे, बघा हे न्यूमेरिकल नंबर ऑफ टाइम एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत। बघा अशा टाईपचा जे न्यूमेरिकल आहे नंबर ऑफ टाइम एक्झाममध्ये विचारले गेलेला आहे। इथे सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे तुम्हाला इथे डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, प्लस तुम्हाला इथे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले सुद्धा यूज करायचे। तर एकदम इम्पॉर्टंट लेक्चर आहे, कारण मोस्टली नंबर ऑफ टाइम हे न्यूमेरिकल एक्झाममध्ये विचारलेले आहेत। बघा तुम्ही इथे बघाल तर हा समर 19ला विचारला आहे, हा समर 19 विंटर 18ला विचारला आहे, 2011ला विचारला आहे, हा परत विंटर 18 समर 19ला विचारलेला आहे। म्हणजे अशा टाईपचा न्यूमेरिकल तिथे नंबर ऑफ टाइम एक्झाममध्ये विचारला जातो। आपण हे न्यूमेरिकल कंटिन्यू करू। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील, तसेच तुम्हाला फॉर्म्युलाज आणि नोट्स हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। तसेच तुम्हाला MSBTचा सिलेबस, क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन आणि सब्जेक्टचा फुल्ली रेकॉर्डेड कोर्स हवा असेल तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, त्याची लिंकसुद्धा तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। आता न्यूमेरिकल सॉल्व करू। क्वेश्चन नंबर 13 बघा, क्वेश्चन नंबर 13चं सोल्युशन। जर सुरुवातीचे लेक्चर तुम्ही बघितले नसतील तर ती लेक्चरसुद्धा बघा, नाही तुम्हाला इथे डिफिकल्ट जाईल हे न्यूमेरिकल सॉल्व करणं। क्वेश्चन नंबर 13मध्ये काय विचारलं आहे बघा, कम्प्युटर ब्रांचसाठी विचारलं आहे समर 19च्या एक्झाममध्ये। इव्हॅल्युएट इंटिग्रेशन, बघा इव्हॅल्युएट इंटिग्रेशन e⁻x ब्रॅकेटमध्ये x+1 डिवाइड बाय साइन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये x इंटू e⁻x dx। मग इथे थोडंसं डिफिकल्ट जाईल। आता कुठलं इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची म्हणजे कोणाची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे, तुमची जर प्रॅक्टिस असेल तरच तुम्ही असे न्यूमेरिकल तुम्ही इथे सॉल्व करू शकता। बघा इथे x इंटू e⁻x हा जो पार्ट त्याने ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे त्याची आपण इथे डेरिव्हेटिव्ह घेतो। बघा इथं आणि मग पुढे इझिली तुमचं सोल्युशन इथे तुम्हाला भेटेल। सबस्टिट्यूट पुट, बघा पुट x e⁻x इज इक्वल टू t, पुट x e⁻x इज इक्वल टू t। याला डिफरन्शिएट करू। डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची d/dx ऑफ x इंटू e⁻x इज इक्वल टू d/dx ऑफ t। आता बघा x इंटू e⁻x, आता इथे काय u इंटू v आहे, तुम्हाला डेरिव्हेटिव्हचा u इंटू व्हीचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे। इथे वाटल्यास मी लिहितो एकदा, डेरिव्हेटिव्हचा u इंटू व्हीचा फॉर्म्युला d/dx ऑफ u इंटू व्ही। तर फॉर्म्युला काय, u d/dx ऑफ v प्लस v d/dx ऑफ u। बघा पहिलीवाली टर्म हमेशा काय असते, u असते, दुसरीवाली टर्म काय असते, v असते। बघा इथे वाटलं u आणि व्हीचा फॉर्म्युला यूज करा, u इंटू व्ही। डेरिव्हेटिव्ह घेऊ इथे, u म्हणजे काय बघा, u तुमचा x तुमचा इथे आहे तसंच, बघा x तुमचा इथे आहे तसंच, नंतर v d/dx ऑफ v म्हणजे d/dx ऑफ e⁻x मध्ये प्लस साईन, नंतर v म्हणजे तुमचा काय e⁻x, नंतर d/dx ऑफ u म्हणजे d/dx ऑफ x इज इक्वल टू, सिम्पली काय केलं u इंटू व्ही फॉर्म्युला इथे अप्लाय केला। पहिलीवाली टर्म u, दुसरीवाली टर्म v। मग इथे t इथे मल्टिप्लाय होईल, इथे काय येईल dt/dx आणि याला इक्वेशन 1 नाव देतो। आता x तुमचा इथे आहे तसाच, d/dx ऑफ e⁻x, आता e⁻x ची डेरिव्हेटिव्ह का असते, e⁻x असते, मध्ये प्लस साईन, हा e⁻x तुमचा इथे आहे तसाच, d/dx ऑफ x ची डेरिव्हेटिव्ह का असते 1 इज इक्वल टू dt/dx, dt/d। आता बघा इथे e⁻x आहे, इथे e⁻x आहे, तर e⁻x ला कॉमन घेतो, ते राहील काय इथे x प्लस साईन, मध्ये काय राहील 1 इज इक्वल टू, बघा e⁻x ला इथे ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं तर x e⁻x मध्ये प्लस साईन e⁻x इंटू 1 म्हणजे काय होईल, e⁻x इथे ब्रॅकेटच्या बाहेर आला। आणि आता बघा काय करतो, ह्या dx ला मध्ये मल्टिप्लाय करून घेतो, मी ते काय होईल dx इज इक्वल टू dt। म्हणजे काय केलं, x वाल्या टर्मला एकत्र केलं आणि t वाली टर्म सेपरेट ठेवली। बघा x वाल्या टर्मला सगळीकडे एकत्र केलं आणि dt ची टर्म तुमची तशीच ठेवली। टी वाली टर्म तशी ठेवली। आता नीट बघा इथे ऑब्झर्व करा बघा e⁻x
ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वन, बघा e⁻x ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वन आणि हा dx इथे काय मल्टिप्लाय म्हणजे काय dt. आता लिहू शकतो आपण इथे असं, पुट इन इक्वेशन 1, पुट इन इक्वेशन 1, इक्वेशन 1 मध्ये पुट करा. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, बघा e⁻x ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वन dx, e⁻x ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वन dx म्हणजे काय dt, म्हणजे काय dt. आता dt बाजूला इथे लिहिलं तरी चालेल, इथे बाजूला लिहितो dt, इथे 1 लिहू. आता 1 इंटू dt काय होतं, dtच होतं. इथे 1 लिहिलं तरी चालेल, 1 इंटू dt काय होतं, dtच होतं. आता बघा साइन स्क्वेअर तुमचा इथे आहे तसंच, हा डिनॉमिनेटरला आहे आणि x इंटू e⁻x आपण काय पुट केलं आहे t. बघा e⁻x ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वन dx म्हणजे काय dt आणि 1 आपण हा डिनॉमिनेटरला आहे, साइन स्क्वेअर तुमचा आहे तसाच आणि x इंटू e⁻x काय पुट केला आहे t. आता इथे बघा तुमचा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला इथे यूजमध्ये येतो, इंटिग्रेशन ऑफ. आता 1/sin काय, बघा 1/sin तुमचं काय कोसेक आहे, पण इथे काय 1/sin स्क्वेअर आहे, मग काय होईल इथे कोसेक स्क्वेअर टी, कोसेक स्क्वेअर टी dt. हा dt तुमचा आहे तसाच. बघा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला 1/sin काय कोसेक, म्हणजे काय 1/sin स्क्वेअर आहे म्हणून इथे काय होईल कोसेक स्क्वेअर टी dt. आता इंटिग्रेशन ऑफ कोसेक काय, इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर टी काय आहे, मायनस कॉट टी प्लस सी. आता बघा तुमचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ, ॲक्च्युली एक्सच्या फॉर्ममध्ये इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू मायनस कॉट एक्स प्लस सी. फक्त इथे काय आहे, एक्सच्या ऐवजी इथे टी आहे, dxच्या ऐवजी dt आहे. फॉर्म्युला फक्त काय अल्फाबेट चेंज झालेलं आहे. मग इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर टी dt काय होईल, मायनस कॉट टी प्लस सी. I इज इक्वल टू, आता परत काय करायचं, मायनस कॉट तुमचं इथं आहे तसंच. टीची व्हॅल्यू आपली काय पुट केली होती, x इंटू e⁻x, एक्स इंटू e⁻x प्लस सी. हे झाला तुमचं फायनल आन्सर, हे झालं तुमचं फायनल आन्सर. एकदम सिम्पल न्यूमरिकल आहे, काय विशेष काय केलेलं नाही आहे, सिम्पली प्रोसिजर फॉलो केली आणि न्यूमरिकलला सॉल्व केलं. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय विचारलं आहे तुमचं 14th नंबर 14, सेम न्यूमरिकल आहे. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन e⁻x ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वन डिवाइड बाय कॉस स्क्वेअर. इथे काय कॉस स्क्वेअर आहे, कॉस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये एक्स e⁻x dx. बघा सेम क्वेश्चन, फक्त इथे काय झालं आहे साईनच्या ऐवजी कॉस आहे. सेम इथपर्यंत तुमची प्रोसिजर सेम आहे, पुट इन इक्वेशन 1. आता याच्या पुढे सॉल्व करतो. बघा परत रिपीट करत नाही, कारण ही स्टेप परत रिपीट करण्यात काही मिनिंग नाही, ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह कशी फाइंड आउट करायची. फक्त काय इथे साइन स्क्वेअर होतं, इथे कॉस स्क्वेअर आहे, म्हणजे इथपर्यंत स्टेप तुमची सेम आहे. आता इथे बघा, इथे फक्त चेंज करतो, इथे फक्त तुमचा आन्सर चेंज होणार आहे, तेवढा आन्सर फक्त इथे चेंज करतो. बघा पुट इन इक्वेशन 1, आपलं ते इंटिग्रेशन, बघा आय इंटिग्रेशन, बघा e⁻x ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वन dx, e⁻x ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वन dx म्हणजे काय dt. इथे लिहितो dt, इथे 1 लिहितो, 1 इंटू dt काय होईल, dtच होतं आहे. आता डिनॉमिनेटरला काय कॉस स्क्वेअर, बघा कॉस स्क्वेअर तुमचं इथे आहे तसंच. एक्स e⁻x आपण काय पुट केलं आहे टी, 1/cos स्क्वेअर टी. बघा अगेन इंटिग्रेशनचा फॉर्म्युला, 1/cos का असते सेक, 1/cos का असते सेक, 1/cos थिटा का असते सेक थिटा. तर इथं काय थिटाच्या ऐवजी टी आहे, 1/cos का होईल सेक, 1/cos स्क्वेअर आहे म्हणजे काय होईल सेक स्क्वेअर टी, काय होईल सेक स्क्वेअर टी dt. इंटिग्रेशन बघा 1/cos स्क्वेअर टी काय होईल सेक स्क्वेअर टी. आता इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू tan x प्लस सी. आता इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर टी dt, फक्त काय फरक आहे एक्सच्या ऐवजी टी आहे, मग इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर टी काय होईल tan t प्लस सी. देन I इज इक्वल टू tan टीची व्हॅल्यू काय आहे तुमची एक्स e⁻x, परत त्याला काय करायचं एक्सच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. हे झालं तुमचा आन्सर. एकदम सिम्पल न्यूमरिकल आहेत, काय विशेष आपण काय केलेलं नाही, एकदम सिम्पल न्यूमरिकल सॉल्व केले. बघा आता याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करा.
देन आपण नेक्स्ट न्यूमेरिकल सॉल्व करू 15th आणि 16th वाला. सेम आहे, इथे पण आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आणि नंतर न्यूमेरिकलला सॉल्व करायचं आहे. याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करा, देन नेक्स्ट न्यूमेरिकल सॉल्व करू. आणि हे सुद्धा फॉर्म्युले लिहून घ्या. हे फॉर्म्युला तुम्हाला आणि वेगळ्या कलरचा पेन तुम्ही यूज करा, म्हणजे हायलाईट होईल. तर तुम्हाला अशा प्रकारचे फॉर्म्युले आपण यूज केलेत ते हे नोट डाऊन करून घ्या. देन नेक्स्ट न्यूमेरिकल सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 15 बघा. क्वेश्चन नंबर 15 2011च्या एक्झाममध्ये विचारला होता. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन I इज इक्वल टू e रेस टू x ब्रॅकेटमध्ये x मायनस 1 x स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर e रेस टू x अपॉन x dx. e रेस टू x ब्रॅकेटमध्ये x मायनस 1 अपॉन x स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर e रेस टू x अपॉन x. मग इथं थोडं डिफिकल्ट आहे ऑब्झर्व करणं, काय सबस्टिट्यूट करायचं आहे. म्हणून तुमची प्रॅक्टिस असेल तर हे न्यूमेरिकल तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. एकदा वन टाईम सॉल्व केलं का नेक्स्ट टाईम तुम्ही इझिली ते अशा प्रकारचे न्यूमेरिकल आले तर एक्झाममध्ये सॉल्व करू शकता. बघा दोन्ही न्यूमेरिकल सेम आहेत, फक्त इथं कॉस स्क्वेअर आहे, इथे कॉस स्क्वेअर आहे, इथे साइन स्क्वेअर आहे. आता याला सॉल्व करू. याला इक्वेशन 1 नाव देतो. पुट बघा इथे काय करते आपल्याला e रेस टू x अपॉन x इज इक्वल टू t पुट करायचं आहे. बघा आता प्रॅक्टिस असेल तर माहिती असेल तुम्हाला काय पुट करायचं आहे, तुम्ही कन्फ्यूज करून टाकाल. पुट e रेस टू x अपॉन x इज इक्वल टू t. याची डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x डी बाय dx ऑफ e रेस टू x अपॉन x इज इक्वल टू डी बाय dx ऑफ t. आता बघा u अपॉन v, आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ह u अपॉन v माहिती असला पाहिजे. इथं लिहितो वाटल्यास मी डी बाय dx ऑफ u अपॉन v. बघा v डी बाय dx ऑफ u मायनस u डी बाय dx ऑफ v डिवाइड बाय vचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे तुमचा. बघा इथे न्यूमरेटर आहे, इथे डिनॉमिनेटर, म्हणजे u अपॉन vचा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. बघा पहिलावाला तुमचा हमेशा काय असतो, हा u, हा तुमचा v. न्यूमरेटर आहे तुमचा u आणि डिनॉमिनेटर तुमचा v. आता इथे असं लिहायची गरज नाही आहे. न्यूमरेटर u, डिनॉमिनेटर v. बघा सिम्पली फॉर्म्युला फॉलो करा. v म्हणजे काय x डी बाय dx ऑफ u म्हणजे काय e रेस टू x मध्ये मायनस साईन. u म्हणजे काय e रेस टू x डी बाय dx ऑफ v म्हणजे काय x डिवाइड बाय vचा स्क्वेअर म्हणजे xचा स्क्वेअर इज इक्वल टू t इथे मल्टिप्लाय होईल dt बाय dx. नंतर काय करू, dxला इकडे मल्टिप्लाय करून घेऊ, म्हणजे xच्या टर्म एका साईडला, tच्या टर्म एका साईडला. बघा x तुमचा इथे आहे तसाच. डी बाय dx ऑफ e रेस टू x. e रेस टू x ची डेरिव्हेटिव्ह का असते, e रेस टू x म्हणजे मायनस साईन. बघा हा e रेस टू x तुमचा इथे आहे तसाच, सेम कॉपी पेस्ट केला. डी बाय dx ऑफ x, x ची डेरिव्हेटिव्ह का असते 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. आता बघा आता dxला इथे मल्टिप्लाय करून घेतो, म्हणजे dxला मल्टिप्लाय केला इकडे राहिला काय dt, नेक्स्ट. आता बघा इथे सुद्धा e रेस टू x आहे, इथे सुद्धा e रेस टू x. आता e रेस टू xला कॉमन घेतो, e रेस टू xला कॉमन घेतो, राहिला काय x मायनस 1 डिवाइडला तुमचं काय एक्स स्क्वेअर, इथे काय dx इज इक्वल टू dt. बघा आता नीट ऑब्झर्व करा. बघा इथे e रेस टू x ब्रॅकेटमध्ये x मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर, म्हणजे e रेस टू x ब्रॅकेटमध्ये x मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर dx म्हणजे तुमचं काय आहे dt. बघा ही व्हॅल्यू तुम्ही इथे कम्पेअर करा फक्त इथे. बघा ही व्हॅल्यू मी हायलाईट करतो वाटल्यास इथे. बघा ही टर्म म्हणजे तुमची काय आहे dt आहे. आपण रिप्लेस करू शकतो. पुट इन इक्वेशन 1 I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, बघा e रेस टू x ब्रॅकेटमध्ये x मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर dx म्हणजे काय तुमचं dt ते बाजूला लिहितो. आता ही बघा ही टर्म डिनॉमिनेटरमध्ये, म्हणून इथे 1 इथे आहे तसंच लिहिला. आता 1 इंटू dt काय होतं, dtच होते 1 अपॉन कॉस स्क्वेअर तुमचा इथे आहे तसंच, कॉस स्क्वेअर तुमचा इथे आहे आणि आहे तसाच. आणि e रेस टू x अपॉन x का असते t. बघा
आलं, एकदम सिम्पल आहे. फक्त हे तुम्हाला करता आलं पाहिजे, डेरिव्हेटिव्ह प्रॉपर करता आली पाहिजे, तर तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. आता बघा, आता हे तुम्हाला इथे ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. 1/cos का असतं आहे बघा, 1/cos का असतं सेक. आता 1/cos स्क्वेअर टी आहे म्हणजे काय होईल इथे सेक स्क्वेअर टी, सेक स्क्वेअर टी डी टी, आणि इंटिग्रेशन तुमचा इथं आहे तसंच. आता बघा, आता इंटिग्रेशन, आता इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय तुमचा, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर टी टॅन टी प्लस सी, टॅन टी प्लस सी. बघा, इंटिग्रेशन ऑफ 1/cos स्क्वेअर टी काय आहे, इंटिग्रेशन आहे तसंच. 1/cos काय तुमचं सेक, इथे स्क्वेअर आहे म्हणून काय केलं सेक स्क्वेअर टी डी टी, हा डी टी तुमचा आहे तसंच. आणि इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर काय आहे, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर काय आहे टॅन टी प्लस सी. आणि त्याला अगेन याला रिप्लेस करू, टीला रिप्लेस करू. टी म्हणजे काय तुमचं काय आहे e⁻x प्लस सी. हा झाला तुमचा फॉर्म्युला. फायनल आन्सर. एकदम सिम्पल न्यूमरिकल आहे, सिम्पली तुम्हाला अप्लाय करता आलं पाहिजे, बरोबर. आता बघा, आता क्वेश्चन नंबर याच्यामध्ये जाऊ 16मध्ये. क्वेश्चन नंबर 16 सेम आहे, काय चेंज करायचं नाही. 16मध्ये सेम आहे. इव्हॅल्युएट x-1 ब्रॅकेट x-1 ब्रॅकेटच्या बाहेर e⁻x dx डिवाइड बाय x स्क्वेअर साइन स्क्वेअर e⁻x/x. फक्त इथे काय आहे साइन स्क्वेअर आहे, इथे फक्त काय साइन स्क्वेअर आहे. आणि काय केलं आहे फक्त हा जो e⁻x इथे लिहिलेला आहे, आता तो असं मग मल्टिफिकेशनमध्येच आहे, तो इथे लिहिला काय किंवा इथे लिहिला काय फरक पडत नाही, बरोबर. फक्त काय चेंज आहे, इथे कॉस स्क्वेअर येतं, इथे साइन स्क्वेअर आहे. सेम बघा, सेम फॉलो करत जायचं, इथपर्यंत तुमचं सेम आहे, बरं. पुट इन इक्वेशन 1 इथे काय होईल, फक्त इथे आपण चेंज करू, बरं. पुट इन इक्वेशन 1 शेवटी फक्त आपल्याला चेंज करायचं आहे, शेवटी चेंज करू. बघा आता e⁻x ब्रॅकेटमध्ये x-1 आपण x स्क्वेअर dx म्हणजे काय dt, म्हणजे ह्या टर्मची व्हॅल्यू काय तुमची dt, तर dt आहे तसंच लिहिलं. आता हा डिनॉमिनेटरला आहे म्हणून 1/sin स्क्वेअर. आता बघा e⁻x/x म्हणजे काय t, म्हणजे काय t, म्हणजे काय t, म्हणजे काय t. आता बघा, आता इंटिग्रेशन, आता 1/sin स्क्वेअर, आता डायरेक्टली स्टँडर्ड फॉर्म्युला नाही आहे इंटिग्रेशन ऑफ 1/sin स्क्वेअर टी. तर आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. 1/sin काय होते बघा, इंटिग्रेशन आहे तर ठेवलं. 1/sin काय होतं आहे कोसेक स्क्वेअर टी. 1/sin काय कोसेक, इथे स्क्वेअर आहे मग काय येईल कोसेक स्क्वेअर टी, कोसेक स्क्वेअर टी डी टी. आता इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर टी फॉर्म्युला अवेलेबल आहे, बरोबर. ॲक्च्युली इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स फॉर्म्युला आहे, पण आपण एक्सच्या ऐवजी ते काय टी आहे फक्त. तर इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर टी काय येईल मायनस कॉट टी प्लस सी, आय इज इक्वल टू मायनस कॉट टीची व्हॅल्यू काय आहे e⁻x/x प्लस सी. हे झालं तुमचं फायनल आन्सर, हे झालं तुमचं फायनल आन्सर. सेम काही चेंज नाही केलं, फक्त काय झालं इथे पहिले जे 2 न्यूमरिकल सॉल्व केले तिथे u/v फॉर्म्युला यूज केला, आणि नंतरच्या याच्यामध्ये u/v, नंतर सेम ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला, ते नंतर इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. मग एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. आणि यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.